नमस्कार. केज शहर व तालुक्यातील सर्व विद्यार्थी व पालकांना सप्रेम नमस्कार. आपल्या सर्वांसाठी एक जाहीर विनंती, जाहीर आवाहन. आपल्या सगळ्यांना माहिती की केज तालुक्यामध्ये केज शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा ही या केज तालुका व शहरातील असंख्य लोकांचं उज्ज्वल भविष्य बांधणारी एक शाळा म्हणून ओळखली जाते. खरं तर एक काळ होता सर्व विद्यार्थ्यांना याच शाळेवर आपल्या शिक्षणासाठी अवलंबून राहावं लागत होतं आणि ही शाळा तशी अत्यंत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणून नावलौकिक होती. परंतु अलीकडच्या काळात शैक्षणिक स्पर्धा सुरू झाल्या, संस्थांचं जाळं बनलं आणि अर्थातच जिल्हा परिषदेच्या शाळा आणि विशेषतः माध्यमिक शाळा हळूहळू मागं पडल्या. त्यामध्ये केज शहरातली जिल्हा परिषद माध्यमिक शाळा ही देखील अपवाद ठरली नाही. खरं तर या शाळेनं आज जर बघितलं आपण केज शहरातील जेवढे मोठ्या पदावर लोक आहेत त्या सर्वांचं भविष्य या शाळेनं बांधलं. मात्र ही मंडळी जी पुढं गेली त्यांनी मागं कधीच वळून बघितलं नाही. आपल्या शाळेप्रती कधी फारसा त्यांना आदरभाव किंवा चिंता वाटलेली नाही. तक्रार नाही आहे कुणाबद्दल. मात्र ज्या शाळेनं एवढे मोठे लोक तयार केले त्या लोकांनी मागं फिरून आपल्या शाळेच्या अस्तित्वाबद्दल एक नजरसुद्धा टाकू नये ही नक्कीच एक चिंतेची बाब वाटते. म्हणून आज आम्ही आता प्रयत्न करण्याचं ठरवलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती की सध्या शैक्षणिक स्पर्धेमध्ये सगळे लोक संस्थेकडं आपल्या मुलांना ॲडमिशन देण्यामध्ये जास्त अधिक पसंती देऊ लागलेले आहेत. कुठल्या संस्थेबद्दल आमची तक्रार नाही आहे, परंतु या संस्थेमध्ये एका वर्गात बसायला जागा नाही आहे. असंख्य मुलं एकाच वर्गात, तरीसुद्धा पालक तिथंच आपली पसंती देतो आहे. हे मात्र खूप चिंताजनक आहे. खरं तर जिल्हा परिषद इतका ज्याला आपण ट्रेंड किंवा प्रशिक्षित स्टाफ इतर संस्थेकडं फार कमी वेळा असू शकतो. त्यातली त्यात नॉन ग्रँट असणाऱ्या शाळांकडं तर फार प्रशिक्षित असा स्टाफ नसतो. तरीसुद्धा केवळ नावावर लोक या शाळेत आपल्या मुलांना ॲडमिशन देतात. म्हणून यावर्षी आम्ही ठरवलं आहे की जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला पुन्हा एकदा तिचं गतवैभव मिळवून देण्याचं. मी केज शहर आणि तालुक्यातील तमाम पालकांना विनंती करेन, आपली मानसिकता बदला. फक्त 1 वर्षासाठी आपण आपल्या मुलांचे ॲडमिशन या शाळेत द्या. मग पुढं तुम्हाला त्या मुलांचं भविष्य बघण्याची गरज पडणार नाही. पुढं आम्ही त्यांची काळजी घेऊ. कारण या शाळेमध्ये ज्या मुलांना प्रवेश आम्ही देणार आहोत त्या शाळेतील मुलांना केज शहरातील सर्व क्लासेसमध्ये 50% शुल्कावर, 50% फीसवर सर्व क्लासेसवाले त्यांना ॲडमिशन देणार आहेत. तसं आम्ही ठरवलं आहे. आणि काही अपवादात्मक अत्यंत बिकट परिस्थिती असणाऱ्या मुलांना तर आम्ही मोफत शिकवण्याचं सुद्धा ठरवलेलं आहे. हे केवळ एक सामाजिक त्याग म्हणून आणि केज शहराचं जे गतवैभव आहे शैक्षणिक ते पुन्हा परत मिळवण्यासाठी. ही शाळा इतकी दर्जेदार आम्हाला बनवायची आहे की एक दिवस या शाळेच्या आवारात चांगल्या लोकांच्या मुलांच्या ॲडमिशनसाठी रांगा लागल्या पाहिजेत. आणि हे शक्य आहे, अवघड काहीच नाही. दिल्लीला आता तुम्ही बघितलं, अरविंद केजरीवाल यांनी जिल्हा परिषदेच्या शाळा अशा बनवलेल्या आहेत की मंत्र्यांची मुलंसुद्धा त्या शाळेत आहेत. फक्त ठरवलं जनतेनं, मनात आणलं तर काही होऊ शकतं. आपण ठरवलं आता की जिल्हा परिषद माध्यमिक शाळा या शाळेला इयत्ता 5वी ते 10वीपर्यंत प्रत्येक वर्गाला किमान 20 ॲडमिशन आम्हाला पाहिजेत. ही 20 मुलं जे अगोदर येतील त्यांना आम्ही पुन्हा सांगतो त्या शाळेत येणाऱ्या शिक्षकावर आमची दररोज नजर असणार आहे. दररोज त्यांच्याकडून आम्ही करून घेणार आहे जे संस्थेत कधीच होणार नाही. इतका प्रयत्न, इतकी मेहनत त्या शाळेत आम्ही घ्यायला लावणार आहोत. कारण ही शाळा आपण बघितलं असेल, अतिशय भव्य इमारत आहे. शाळेकडं ग्राउंड आहे, खेळाचं सगळं आहे. या शाळेमध्ये तुमच्या मुलांसाठी खूप एक चांगली सोय होऊ शकते याची आम्हाला खात्री आहे. म्हणून येत्या 1 जुलैपूर्वी आम्ही केज शहरातील सर्व पालकांना, खास करून त्या होतकरू पालकांना, त्या वैचारिक पालकांना आवाहन करत आहोत ज्यांनी विश्वास ठेवावा आमच्यावर आणि आपल्या मुलांचे ॲडमिशन कुठेही असतील ते काढून या शाळेत द्यावेत. आम्ही सांगतो पुन्हा एकदा, तुमच्या मुलाची प्रगती जर नसेल तर या शाळेत ही मुलं नक्कीच बनली जातील.
आणि त्यांना आम्ही जी अगोदर आहेत त्याच्यापेक्षा किमान 40% गुणवत्तेत वृद्धी करून देऊ, एवढी त्या शाळेवर लक्ष देण्याची आम्ही आता तयारी ठेवलेली आहे आणि हे आम्ही करणारच आहोत. म्हणून पुन्हा एकदा या व्हिडिओद्वारे मी आपल्या सर्वांना, सर्व शिक्षणप्रेमींना, केज शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेवर प्रेम करणाऱ्या सर्व मागील शिक्षक असतील, विद्यार्थी असतील आणि नागरिक असतील, सर्वांना आर्त विनंती करतो, अगदी कळकळीची विनंती करतो की या शाळेला आपल्याला किमान 20 विद्यार्थी घेऊन पुन्हा पुनरुज्जीवित करायचं आहे. यासाठी आपण शासनाशी बोललो आहोत. गट विकास अधिकारी यांनी जर 20-20 मुलं प्रत्येक वर्गाची आली तर या शाळेला पुन्हा आपण सुरू करू आणि गतवैभव मिळवून देऊ, असं त्यांनीही मान्य केलेलं आहे. म्हणून या व्हिडिओद्वारे मी आपल्या सर्वांना पुन्हा विनंती करतो आणि हा व्हिडिओ प्रत्येक गरजू पालकापर्यंत पोचून त्यांना आपली मुलं जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत घालण्यासाठी प्रवृत्त करावीत, प्रेरित करावं, ही आपल्या सगळ्यांना विनंती करतो. मला खात्री आहे आपण सर्वांनी जर हे अभियान मनावर घेतलं तर 100% जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचं जे गतवैभव हरवलेलं आहे पुन्हा एकदा आपण ते मिळवून देऊ. जे येणारे शिक्षक आहेत त्यांच्याकडून ते काम करून घेऊ आणि इतकंच नाही तर बाहेरही या मुलांना खाजगी क्लासेसमध्ये जास्त लक्ष देऊन आम्ही त्यांना बनवण्यासाठी प्रयत्न करू, त्यांची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करू. हे आपल्याला पुन्हा एकदा मी या ठिकाणी आवाहन करतो आणि लवकरात लवकर या शाळेला ॲडमिशन कसे मिळतील, खास करून रोजा मोहल्ला, फुलेनगर आणि वकीलवाडीचा काही भाग असेल, खास करून रस्त्याच्या पलीकडल्या भागातील मुलांनी तर अगोदर याच्यात ॲडमिशन घ्यावेत. गोरगरीब मुलं आहेत त्यांना आपण हा मेसेज पोहोचवा आणि लवकरात लवकर या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायला सांगा. नक्की आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करू. धन्यवाद.